पालट व्हायला सुरुवात झालेली आहे। नुकतीच या उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत। त्याचबरोबर अजित पवारांचा विमान दुर्घटनेतला मृत्यू हा घात आहे की अपघात आहे असे प्रश्न सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधूनच आता विचारले जाऊ लागलेले आहेत आणि आज दिल्लीमध्ये संजय राऊत यांनी सुद्धा याबाबतचे गंभीर प्रश्न आहेत ते उपस्थित केलेले आहेत आपल्या सोबत याविषयी बोलण्यासाठी, कारण की सुषमा अंधारे यांनी सुद्धा या आधी अनेक प्रश्न आहेत ते उपस्थित केलेले आहेत। काल जे अस्थि कलश अजितदादांचे आहेत ते राज्यभरामध्ये नेले जाणार आहेत, ते कशासाठी आहे असा सुद्धा सवाल त्यांनी पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे। स्वतः सुषमाताई आपल्या सोबत आहेत। ताई, कालचा जो काही प्रकार मुंबईमध्ये घडला की दादांचे जे अस्थि कलश आहेत ते राज्यभरामध्ये फिरवले जाणार आहेत, त्यावर सुद्धा तुम्ही एक आक्षेप घेतलेला आहे। का करायचं मार्केटिंग? असं मार्केटिंग करून प्रेम व्यक्त होतं काय? आणि ते मार्केटिंग करायला सुनील तटकरेंनी मार्केटिंग करायचं। ज्या सुनील तटकरेंनी खरं तर दादा गेल्यानंतर मुळात त्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे, परंतु दादांबद्दलच्या वाढत्या सहानुभूतीची लाट थोपवण्यासाठी इतकी दबावाची परिस्थिती तयार केली की आपलं दुःख बाजूला ठेवून त्या माऊलीला शपथ घ्यावी लागली। ती शपथ काय परिस्थितीत घेतली असेल त्याचा अंदाज मी करू शकते, महिला म्हणून त्यांच्या दुःखाची कल्पना करू शकते। पण ज्या लोकांनी ज्या पद्धतीने पक्षामध्ये एक वातावरण कलुषित तयार केलं, त्या लोकांना खरंच अधिकार आहे आणि त्यांना खरंच प्रेम आणि आपुलकी वाटते। मला असल्या ढोंगांवर काही माझा विश्वास नाही आणि अशी ढोंग मला वाटते अजितदादांचे जे कार्यकर्ते समर्थक आहेत त्यांना सुद्धा रुचणारी नाहीये। कारण दादांना खरंच आदरांजली व्हायची असेल आणि दादांच्या प्रति प्रामाणिक राहायचं असेल तर मुळात दादांचा पक्ष जो दादांनी उभा केलेला आहे त्या पक्षाचं कार्याध्यक्षपद, त्या पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद हे जेव्हा खऱ्या अर्थानं सुनेत्रा वहिनींना मिळेल तेव्हा मला वाटते की त्याला खरी आदरांजली असेल। ते अस्थि कलश असे गावागावात फिरवण्यापेक्षा ना गावागावातल्या लोकांकडून समर्थन घेऊन, ते ऑलरेडी आहेच ते समर्थन, पहिल्यांदा सुनेत्रा वहिनींना अध्यक्ष करा तिकडे, मग बोललं पाहिजे। हे सगळे नेते म्हणतात की सुनेत्रा वहिनीच खऱ्या वारसदार असणार आहेत, पण अंतर्गत खूप काही वेगळ्या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा घडू लागलेल्या आहेत। हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस हा एक स्वतंत्र पक्ष आहे, त्या पक्षाला स्वतंत्र प्रवक्ते आहेत, त्या पक्षावर काय बोलायचं काय नाही बोलायचं तो त्या पक्षाच्या प्रवक्त्यांचा अधिकार आहे, त्यामुळे आपण त्यावर काही बोलू शकत नाही। हा पण एक आहे, अजितदादा एक पब्लिक फिगर होते, ते राज्याची ॲसेट होते, तर राज्याचं नेतृत्व राज्याची ॲसेट म्हणून त्यांच्या संबंधाने बोलणं भाग पडतं। काल ज्या पद्धतीने विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आणि त्या मुद्द्यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया बघितली की तसं काही झालं असतं तर त्यांनी मला विचारलं असतं, तर मला आश्चर्य वाटलं की अरे फडणवीसांचा काय संबंध आहे, फडणवीसांना का विचारायचं? राष्ट्रवादी काँग्रेस हा एक स्वतंत्र पक्ष आहे, त्या पक्षाचं स्वतंत्र निवडणूक चिन्ह आहे, त्याला अध्यक्ष आहे, त्याला कार्यकारिणी आहे, त्याची सगळी एक स्वतःची चौकट आहे। असं सगळं असताना फडणवीसांना विचारायचा काय संबंध? काय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एखादा बडा नेता हा फडणवीसांच्या पदरी सालगडी म्हणून काम करतोय का? की त्या सालगड्यानं त्यांना विचारल्याशिवाय कुठला निर्णयच घ्यायचा नाही? फडणवीसांचा रोलच काय येतो? पण मला वाटतंय की तटकरे आणि पटेलांनी केलेली गडबड ही जाणीवपूर्वक भाजपने ती गडबड करायला सांगितली का, अशी दबावाची परिस्थिती जाणीवपूर्वक तयार केली गेली जेणेकरून अजितदादांबद्दलची जी वाढती सहानुभूतीची लाट आहे ती लाट आटवून टाकायची होती, ती जागच्या जागी थोपवून टाकायची होती, त्यासाठी हे राजकारण केलं। बाकी सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीबद्दल मला काही वाटत नाही, कारण प्राप्त परिस्थितीमध्ये कुठल्याही स्त्रीला आपल्या नवऱ्याने उभं केलेलं साम्राज्य ते पुढे पेलून नेणं आणि अशी एक वेळ असेल की त्यावेळी तिथे कोणी नाहीच आहे तर दुःख करत बसण्यापेक्षा कंबर कसून उभं राहणं गरजेचं आहे। मी जसं ते मल्हारराव होळकरांच्या सुनबाई म्हणून अहिल्यादेवींनी त्या काळात काम केलं ते महत्वाचं। मी अजून एक उदाहरण, मी विसरून जाईल कदाचित, मगाशी खरं तर मी अजून कोणाला तरी सांगायला पाहिजे, नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या मातोश्रीचे निधन झाले आणि निधन झाल्याबरोबर अंत्यसंस्कार करून ते घरात बसले होते का?
आपण ते सगळे फुटेज काढून बघा, ती फाईल चित्र काढून बघा की आईचे सगळे विधी केल्यानंतर तात्काळ त्याच दिवशी संध्याकाळी ते एका राजकीय बैठकीला उपस्थित राहिले होते आणि त्यावर सगळ्या भाजपवाल्यांनी मुक्ताफळं उधळली आणि त्यांनी असं सांगितलं की बघा बघा कितीही कर्तव्यपरायणता आहे. म्हणजे पुरुषाने केली तर कर्तव्यपरायणता आणि स्त्रीने केला तर सत्तापिपासूपणा, असं कसं चालेल बरं? मला वाटतं या काळामध्ये तुमच्या माझ्या कुठल्याही महाराष्ट्रातल्या माणसापेक्षा सगळ्यात मोठं दुःख त्या माऊलीचं आहे जिने 37 वर्ष दादांच्या सोबत संसार केलाय. माझे आणि दादांचे काही आर्थिक संबंध नाहीत, राजकीय संबंध नाहीत, नव्हते, नाहीत, नसतील. मला काहीच देणं घेणं नाही. मी त्यांची कट्टर विरोधक आहे. पण आत्ता या क्षणी मी माणूस आहे. आत्ता या क्षणी मी एक महिला म्हणून हे म्हणणं मांडणं, आणि एखादी महिला जर राजकारणात येत असेल ती गुंगी गुडिया ठरणार आहे का? त्यांना ते जमणार आहे का? बघू ना, काळ आहे ना अजून. त्यांना एक्झामिन करायला, त्यांना अनालाइज करायला अजून आपल्याकडे खूप काळ आहे. आत्ताच आपण म्हणू शकत नाही की त्यांना मिळालेली जागा ही अनुकंपा तत्वावर आहे किंवा त्यांना ते जमणारच नाही किंवा त्या खूपच श्रूड आहेत. आत्ता आपण काहीच ठरवू नको. आत्ता जो निर्णय त्यांनी घेतलाय, आपण मला वाटतंय एक मानवीय संवेदनशील माणूस म्हणून आपण त्या निर्णयासोबत थांबलो पाहिजे. ही सगळी जी घटना घडली याच्यावर असं म्हटलं जाते की हा घातपात आहे, हे घडून आलेला आहे, असं आता राष्ट्रवादी मधलेच आमदार असेल किंवा पदाधिकारी असेल हे बोलायला सुरू झालेले आहेत. तुम्हाला काय वाटतं हे सगळं बघून, ज्या पद्धतीने घडलेलं आहे, जी काय सगळी चैन आपल्याला पाहायला मिळते या अपघाताची, त्याच्यावरून? मला सुद्धा वाटतं की हा घातपात आहे. होय, मला नाही वाटत की हा सरळ साधा नैसर्गिक अपघात आहे. कारण ज्या पद्धतीचे सर्कमस्टान्सेस निर्माण झालेले आहे, एक ही जी कंपनी आहे, ज्या कंपनीच्या विमानाने दादा प्रवास करत होते, त्या कंपनीला आंतरराष्ट्रीय उड्डाण नियामक संस्थेने 1 वर्ष आधीच बंदी घातलेली आहे. 1 वर्ष आधी ज्या संस्थेने विमानावर बंदी घातली आहे, त्या कंपनीचं विमान म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला इतकं निकृष्ट दर्जाचं विमान कसं काय घ्यायला येऊ शकतं? एक. दुसरं असं की ते म्हणतात की म्हणजे 2 पायलट आणि को पायलटची डेथ झाली, पण ऍक्च्युली त्या दिवशी त्यांच्या सोबत फ्लाइंग वर जे जाणारे लोक होते ते वेगळेच होते. को पायलट आणि पायलट कोणी दुसरेच होते. ऐन वेळेला पायलट को पायलट बदलले गेले. ते का बदलले गेले? त्याची माहिती दादांना दिली होती का? ती माहिती ओरल होती का रिटर्न होती? याचे डिटेल्स नाहीये. तिसरी गोष्ट, असं सांगितलं जातंय की तिकडे व्हिजिबिलिटी नव्हती. जर तिकडे व्हिजिबिलिटी नव्हती म्हणजे धुकं होतं असं तुम्ही म्हणत असाल, तर मग अशा धुक्याच्या परिस्थितीमध्ये विमान लँडिंगची कमांड कोणी दिली? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.